तुमच्या मनात येईल करुणिता भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या मनात महाकाला तुम्हा भूते होई भयभीत अशक्य जे हरी सांगते तुम्हाला अशक्य तुम्ही कोण हे ओळखणे मानवान शक्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कुतूहल म्हणजे खूप कुतूहल असतं आजींना. ते काय म्हणतात, यमदेवा तुम्हाला स्वर्गात नेणार की नरकात? स्वर्गदाक ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀಯೋ नरकदाक ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀಯೋ? यम म्हणतो नाही, कुठंच नाही, दोन्हीकडे नाही नेत मी, नरकात ना स्वर्गात. मी तुम्हाला सरळ परमेश्वराच्या निवासस्थानात म्हणजे वैकुंठात, परमेश्वराचं तिथं निवासस्थान आहे, वैकुंठात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे असं यम सांगतो. ಅಂದ್ರೆ यम ಹೇಳ್ತಾ ನಾ ನಿಮಗ ವೈಕುಂಠ ಈ ಕಡೆ ನರಕದಾಗೂ ಅಲ್ಲ ಸ್ವರ್ಗದಾಗೂ ಅಲ್ಲ वैकुंठದಾಗ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. आकी आजीಗೆ भाळ खुशी ಆಗ್ತದೆ, खूप आनंद होतो त्या आजींना. आणि ते म्हणतात हो का, तुझं कर्म खूप चांगलं आहे, तुझी श्रद्धा भक्ती, त्यामुळे तुला सरळ म्हणजे परमेश्वराच्या निवासस्थानी तुझं स्थान आहे आणि तिथं मी नेणार आहे. पण तिला कुतूहल असतं. ती म्हणती मी पृथ्वीवर असताना ನಾ ಪೃಥ್ವಿ ಮೇಲೆ ಇದ್ದಾಗ ಕೇಳೀನಿ ಸ್ವರ್ಗ ನರಕ. मी ನಾ ಹೋದ್ವಾರ ಹೇಳಿದ್ದೆ ನಿಮಗೆ, ಸ್ವರ್ಗ ನರಕ ಅದರದು ಸ್ವ ಅಂದ್ರೆ ಸ್ವತಃ, स्वतः ग ಅಂದ್ರೆ निर्माण ಮಾಡಿದ್ದು, स्वतः निर्माण केलेला परिसर, सभोवताचा परिसर. आणि नरक म्हणजे नरानी, नर म्हणजे माणसांनी निर्माण केलेलं परिसर. स्वर्ग आणि नरक हे दोन्ही माणसांच्याच हातात असतात. तर ती म्हणते मी असं ऐकलंय की स्वर्गात असं असते आणि नरकात असं असतात, ಸ್ವರ್ಗದಾಗ ಹಿಂಗಿರ್ತದ ನರಕದಾಗ ಹಿಂಗಿರ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನೋಡಬಹುದೇನಿದು, म्हणजे मी बघू शकते काय? तेव्हा ते यम सांगतात तुझं कर्म चांगलं आहे, तुझी पुण्य खूप आहे, तुझं पुण्याही ಭಾಳ ಅದ, पुण्य ಭಾಳ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಂದ ಏನು इच्छा ಅದ पूर्ती ಮಾಡ್ತೀನಿ, म्हणजे तुझी काय इच्छा आहे ते मी पूर्ण करतो. तिला खूप आनंद होता आजीला. आता मी स्वर्ग पण बघणार, नरक पण बघणार आणि मग मी सरळ वैकुंठात जाणार. मग पहिल्यांदा आपण नरकात जाऊया म्हणतो, नरक. मग तो यमदेव तिला घेऊन जातात नरकात. तर ती बघती सगळीकडं, सगळे लोक इतकं दुःखी असतात, अगदी अशक्त आणि विवाळत असतात, ಅಂದ್ರೆ ನೆಳಾಡ್ತಿರ್ತಾರ, ಹಸಿವೆ ಆಗಿರ್ತದ, ನೀರಡಿಕೆ ಆಗಿರ್ತದ, ಖರೆ ಏನೂ ಇರಂಗಿಲ್ಲ, काही नसतंय तिथं. सारखं ते अशक्त असतात ते सगळे माणसं आणि रडत असतात, दुःखी असतात. तिचं लक्ष जातं, ಆಕಿ ಲಕ್ಷ ಹೋಗ್ತದ 300 ಫೂಟ್ 300 ಫೂಟ್ ಮ್ಯಾಲೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪಾತೇಲಿ ಬೋಗಣಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾರ ಅಲ್ಲಿ. ಅಂದ್ರೆ टांगाशी ಏನಂತೀರಿ ನೀವು, ज्योत बिಟ್ಟಿರ್ತಾರ, म्हणजे ते टांगलेलं असते पातेलं, एवढं मोठं पातेलं 300 फुटावर असते आणि त्याच्यात इतकं छान वास येत असतो खिरीचा, इष्ट मस्त वास ಬರ್ತಿರ್ತದ ಅದ್ರಾಗಿಂದು. ते खिरीचा वास बघून त्या आजीला म्हणते एवढं खीर आहे, एवढं उंचावर खीर आहे,
आणि ह्यांना काय मिळत नाही वाटतं. मग ती काय करते, आकेन ಮಾಡ್ತಾಳ, ಅಲ್ಲೇ ಅಳ್ಕೋತ್ ಕೂತಿರ್ತಾನ ಒಬ್ಬವ, रडत बसलेला असतो एकटा. त्याला विचारते, दादा तुम्ही का रडताय, ನೀವು ಯಾಕೆ ಅಳ್ಳಿಕತ್ತೀರಿ? तेव्हा तो माणूस मनुष्य ಹೇಳ್ತಾ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಭೂಕ್ खूप लागली आहे, ಹಸಿವು ಭಾಳ ಆಗ್ಯದ, ತಿನ್ಲಿಕ್ಕೇನಿಲ್ಲ, ಉಣ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನೀರಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಭಾಳ ಅಶಕ್ತನ ಅದ, ಹಿಂಗಾಗಿ ನಮಗೆ ತ್ರಾಸ ಅದ ಇದು ಇಲ್ಲಿ. म्हणजे आम्हाला काही खायला नाही प्यायला नाही, त्यामुळे मी उपाशी, आम्ही कसं सहन करायचं, म्हणून त्रास आहे आम्हाला खूप. मग ती आजी म्हणते, आज मिळालं ना, ते वर टांगलेलं आहे की पातेलं, त्याच्यात किती छान वास येतोय, तुम्ही खात नाही का ते? आणि ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲೇನು, ಅಷ್ಟು ಮ್ಯಾಲೆ ಅದಲ್ಲ ಅದು, ಇಷ್ಟು ದೂರ ಇಟ್ಟಾರೆ, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾತೆಲೆ ಅದ, ಅದ್ರ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ತಿನ್ಬಹುದ್ಲಾ? तेव्हा तो म्हणतो, अवाग अवंताना, ಅದಷ್ಟು ಮ್ಯಾಲೆ ಅದಲ್ಲ, एवढं उंचावर आहे, आम्ही कसं खाणार, आम्हाला खाता येत नाही ते एवढं फार उंचावर ठेवलंय, अಷ್ಟು ಎತ್ತರ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಾರ, ನಾವು ಹೆಂಗ್ ತಿನ್ಬೇಕದು? असं म्हटल्यावर यमराज हसतात. ती म्हणते, मग काय, बाकी इथं झाडं झुडपं आहेत, कितीतरी ಗಿಡಾವಲ್ಲೇ ಹತ್ರ, ಇಷ್ಟು ಗಿಡಾವ, ಏನಂತಾರೆ ಹೂ ಕಾಣಿಸ್ತಾವ, ಆಮೇಲೆ ನೀರು ಹರಿತಿರ್ತದ, झरे ಏನಂತಿರಲ್ಲ ನೀವು, धबधबा वाहत असतो ना, तसं पाणी वाहत आहे इतकं, तर तुम्ही का नाही खुश एवढं राहत, ನೀವು ಯಾಕೆ ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅದ ನಿಮ್ಮ ಕಡೆ? तो म्हणतो, सगळं आहे, ಎಲ್ಲ ಅದ, ಖರೆ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಉಣ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಮ್ಯಾಲೆ ಹಾಕ್ಯದ, ಹೆಂಗ್ ತಿನ್ಬೇಕು ನಾವು, कसं खाणार आम्ही? म्हटल्यावर ते यम येतात आणि म्हणतात, नाही आता उशीर होतोय, चला आपण जाऊया. मग ते आजीला घेऊन स्वर्गात जातात. आजीला घेऊन स्वर्गात गेल्यावर तिथं बघतात, तसंच असतंय, ನರಕದ जे ವಾತಾವರಣ असतंय, ನರಕೊಳಗೆ ಏನು ವಾತಾವರಣ ಇರ್ತದಲ್ಲ, ಅದು ಅಲ್ಲೇ ಇರ್ತದೆ, ಹಂಗೆ ಸೇಮ್ ಇರ್ತದೆ. ಗಿಡ ಇರ್ತಾವ, ನೀರು ಹರಿತಿರ್ತದ, ಹೂ ಇರ್ತಾವ, ಆಮೇಲೆ ಖರೆ ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ಖುಷಿಲೇ ಇರ್ತಿರ್ತಾರ, ಹಾಡ ಹಾಡ್ಕೋತಿರ್ತಾರ, देवर स्मरण ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ, देवाचं नाव घेत असतात आणि खूप आनंदी असतात, हसत असतात, बोलत असतात. त्या आजीला आश्चर्य वाटतं आणि ती बघते तर तिथं पण ಅಲ್ಲೂ ಅದೇ ಪಾತೇಲಿ ಮ್ಯಾಲೆ ಇರ್ತದೆ, 300 ಫೂಟ್ ಮ್ಯಾಲೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಪಾತೇಲಿ, ಅದ್ರಾಗೂ मस्त वास ಬರ್ತಿರ್ತದೆ, खूप छान वास येत असतो त्याच्या खिरीचा. तेव्हा ती आजी म्हणते, तिथं पण एक असे सगळेजण हसत खेळत बागडत असतात, ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನಕ್ಕೋತಿರ್ತಾರೆ, ಕೇಳ್ತಾ ಅಜ್ಜಿ, तुम्ही एवढे सगळे आनंदी कसे, ನೀವು ಇಷ್ಟು ಖುಷಿಲಿ ಹೆಂಗಿದ್ದೀರಿ? तेव्हा तो माणूस, ಅವಾಗ ಅವ ಮನುಷ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ಮತ್ ನಿಮಗ ಇಷ್ಟ ಮ್ಯಾಲದು ಖೀರ್ ಪಾಯಸದಷ್ಟು ಮ್ಯಾಲದ ನಿಮಗ, ನೀವು ಹೆಂಗ್ ತಿಂತೀರಿ ಅದು? ಮತ್ ನಿಮ್ದು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬೇದೇನು, ನಿಮ್ಗೆ हशिव्यागेदो, ನಿಮ್ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬೇದೋ ಹೆಂಗ? म्हणजे तुम्हाला भूक लागली नाही का? म्हणजे तुम्ही एवढे आनंदी आहात, ನೀವು ಇಷ್ಟು ಖುಷಿಲೇ ಇದ್ದೀರಿ, तर तुम्हाला कसं पोट भरले का तुमचं? तेव्हा तो माणूस काय म्हणतो, हो आम्ही खूप आनंदी आहोत, आमचं पोट, आम्ही ते खीर खाऊ शकतो. ती म्हणते, एवढं वर आहे, ಇಷ್ಟು ಮ್ಯಾಲೆ ಅದ ಪಾಯಸ, ಅದು ನೀವು ಹೆಂಗ್ ತಿಂತೀರಿ, कसं खाता तुम्ही ती खीर? तेव्हा तो सांगतो की इथं झाडं झुडपं कितीतरी आहेत, ಗಿಡಾವ ಇದಾವ, ಆ ಗಿಡದ ಟೊಂಗಿ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವ್ ನಾವು, त्या झाडाचे फांदी आम्ही काढून त्याची शिडी बनवली, शिडी केली आहे, आणि त्या शिडीने आम्ही वर चढून आम्ही मनसोक्त म्हणजे पोटभर ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿ ಅದ ಖೀರ್ ಪಾಯಸ ತಿಂತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆದ ಹಿಂಗೆ ಸೌಂಟ್ಗತೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅದು ಮಾಡಿ ಎಲಿದೆ सौंट ಮಾಡಿ, म्हणजे ते फांदीला पानांचं असं पळी केल्यासारखं करून ते खीर खात असतात. पाहिजे तेवढं आम्हाला मिठे मिळतंय, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत म्हणतो. तेव्हा त्या आजीला आश्चर्य वाटतं की तिथलंही वातावरण असंच आहे, ಅಲ್ಲಿದು ವಾತಾವರಣ ಹಂಗೆ ಅದ, ಇಲ್ಲಿದು ವಾತಾವರಣ ಹಿಂಗೆ ಅದ, ಖರೆ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರೊಳಗೆ ಎಷ್ಟು फरक, किती माणसात किती फरक आहे स्वर्ग आणि नरक. तेव्हा ती यमराजाला विचारते, यमदेवाला, की असं का, ಅದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಇಷ್ಟು फरक ಅದ ಎರಡೂ वातावरण ಒಳಗ, ಯಾಕೆ फरक आहे, म्हणजे दोन्हीमध्ये का फरक आहे? तेव्हा ते यमराज हसतात, यमदेव हसतात, नकतात.
ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರು, ಅಲ್ಲೇನಿದ್ದಲ್ಲ ನರಕದಾಗ ಅವರೆಲ್ಲ आळशी इದ್ದಾರೆ. खूप आळशी आहेत ते सगळे, आळशी आहेत. त्यामुळे त्यांना काही घ्यायला करायला नको, कष्ट करायला नको, त्यांना हातात पाहिजे. खीर पण वाटीत तुम्ही हातात दिली तर ते खातात. ನೀವು ಬಟ್ಲದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ರಂದ್ರೆ ಅವ್ರು ತಿಂತಾರೆ. ಅವ್ರು ಸ್ವಕಷ್ಟಲ್ಲೇ ಏನೂ ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ. पण ಸ್ವರ್ಗमध्ये असं नाहीये. ಸ್ವರ್ಗ ಒಳಗೆ ಹಂಗಿಲ್ಲ. ಅಜ್ಜಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ನೋಡಿರ್ಲ ಅಜ್ಜಿಗೆ स्वर्गದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗೆ ಖುಷಿಲೇ ಇದ್ದಾರೆ. कशासाठी म्हटलं तर त्यांनी सगळ्यांनी मिळून कष्ट केले. कष्ट करून मग ते फळ मिळाले त्यांना, त्याचे म्हणजे गोड खीर मिळाली त्यांना. ಅಂದ್ರೇನು, ನೀವು ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಅದರ ಫಲ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗ್ತದೆ असं म्हटल्यावर त्या आजीला त्याचा अर्थ समजतो. म्हणजे तुझ्या पूर्ण, तेव्हा ते यमदेव काय सांगतात आजीला, तुझ्या पूर्ण म्हणजे मागच्या जन्मीच्या पुण्याईमुळे तुला हे सगळं मिळालेलं आहे. ಹೋದ ಜನ್ಮದ್ದು ಏನು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ ಅದರದಿಂದ ನಿನಗೆ ಈಶ್ವರ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ನಿವಾಸನ ವೈಕುಂಠದಾಗ ನಿನಗೆ सरळ प्रवेश अद. खरी ಇದು स्वर्ग नरक यार ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ मनुष्यार, हे माणसांनी केलेलं आहे. तुम्ही जर कष्ट केलात तर तुम्हाला फळ तर नक्कीच मिळणार. ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಫಲ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗ್ತದೆ ನಿಮಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಮಾಡಬೇಕು, ಮೊದಲು ಭಗವಂತ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಬೇಕು, ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅದರದ್ದು ಫಲ ಚಲೋನೇ ಸಿಗ್ತದೆ. ಇದೇ ಸ್ವರ್ಗ ನರಕ ಫರಕ, ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇ ಫರಕ್ ಅದ. ಇದು ನಾವು ಮಾಡಿದ ಮನುಷ್ಯರು ಮಾಡಿದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ಕಷ್ಟ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮಗೆ ಅದರ ಫಲ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋಣ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय.
भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमणा, आता सुखे निद्रा करा, स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे, मी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी, ज्ञानांच्या समया, ज्ञानांच्या समया, उजळुनी दाविल्या ज्योती. विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती. भक्ती शेज केली, भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती. नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या, तुमच्या तुम्ही घेऊनी, तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या बरव्या. दया क्षमा शांती मिळवली दासी सेवेला, तुम्हा सेवेसी